हॅलो, नमस्कार. मी GS खान, प्रतिनिधी जामबाजार, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. आज आपणास मी सांगू इच्छितो की ही जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळा आहे. आज इथे 1 ते 4 वर्ग असून कर्मचारी 4 आहे आणि 1 5वा म्हणजे मुख्याध्यापक आहे. यामध्ये BLO सहाय्यक म्हणून 4 शिक्षकांचे नंबर लागलेले आहेत. त्यामुळं आज शाळा बंद पडण्याची वेळ इथं आलेली आहे. शाळा आज बंद आहे, पाल्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तरी या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो, जर 4 शिक्षक BLO सहाय्यक म्हणून काम करत असतील तर पाल्यांना आम्ही शिकवावं कसं आणि कुठं शाळेत पाठवावं, या आमच्या पाल्याचं नुकसान भरपाई करून कोण देईल, याला ही सरकार जबाबदार आहे. जेव्हा आमच्या पाल्या वर्गामध्ये राहतात तिथं शिक्षक हजर असतात, त्यांची शिक्षणाची सोय आम्ही करतो. गोरगरीब माणूस इथं प्राथमिक शाळेमध्ये शिकतात मुलं. आज त्यांचं एवढं नुकसान होते. आज 4 शिक्षक गैरहजर असून आज ते संपामध्ये तिकडे व्यस्त आहे आणि त्यांचे BLO सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असल्यामुळं आज शाळेत एकही शिक्षक हजर नाही आहे. शाळेला कुलूप आहे, हे आपण बघू शकता. मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकारला आवाहन करतो की आमच्या पाल्यांचं नुकसान करू नका. आमच्या पाल्यांचं शिक्षणाची सोय आम्ही कुठून करतो हे आम्हालाच माहीत आहे. त्यामुळं सरकार याला जबाबदार असतील. सरकारने त्यांना त्वरित एखादा BLO सहाय्यक म्हणून नियुक्ती करा. बाकीचे कर्मचारी आमच्या शाळेत पाठवा, जेणेकरून आमच्या पाल्याचं नुकसान होणार नाही. त्यामुळं आमचे शिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जामबाजार इथं त्वरित पाठवा. नाही पाठवलं, त्यांची जर उद्या इथं शाळेत हजर नाही राहिले तर आम्ही स्वतः व्यवस्थापन समितीचे मेंबर आणि अध्यक्ष यांना मिळून BDOला एक पत्र देऊ. त्या अनुषंगाने अगर जर कारवाई नाही करण्यात आली तर आम्ही स्वतः पालक लोक शाळेला कुलूप ठोकू, असं मी आवाहन सरकारला करतो, जेणेकरून आमचे पाल्याचे नुकसान होणार नाही आणि आमचे शिक्षक इथं त्वरित परत पाठवा हीच आम्ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.